नमस्कार मित्रांनो. आज या व्हिडिओत आपण जे मागचा व्हिडिओ होता बेसिक प्रोग्रॅमिंग इन सायलॅब त्याला सपोर्टिव्ह आपण 9 एक्झाम्पल पाहणार आहोत. तर बेसिक प्रोग्रॅमिंग मध्ये आपण 3 गोष्टी घेतल्या होत्या. एक होते कंडिशनल स्टेटमेंट इफ, इल्स इफ आणि इल्स वाला. त्याच्यानंतर घेतलं होतं लूप्स, फॉर लूप आणि व्हाईल लूप, आणि त्याच्यानंतर शेवटी घेतलं होतं फंक्शन. तर याच्यावर आधारित आपण काही एक्झाम्पल पाहणार आहोत. तर पहिलं एक्झाम्पल आहे राईट सायलॅब प्रोग्राम टू इनपुट टेम्परेचर इन सेल्सिअस अँड प्रिंट अ वॉर्निंग इफ इट इज 30 डिग्री सेल्सिअस ऑर हायर. म्हणजे आपल्याला काय करायचंय, सायलॅब प्रोग्राम लिहायचा आहे, इनपुट विचारायचं आहे. मग मी इनपुटला नाव देतो ए, इनपुट विचारायचं आहे. मग इथं मी म्हणतो राईट टेम्परेचर इन सेल्सिअस, कोलन देऊन स्पेस द्यायचा. इथं आलं तुमचं इनपुट. आता इथं कंडिशन आहे, एकच कंडिशन आहे 37 ऑर हायर असेल तर. मग इथं एकच कंडिशन असेल तर फक्त इफ वापरायचं. इफ हे त्याचं सिंटेक्स आहे. मग इथं कंडिशन वापरायची. वाटलं तर आपण इथं टेम्परेचर म्हणू, टेम्परेचर. आता इथं काय म्हणू आपण, इफ टेम्परेचर हे 37 किंवा त्याच्यापेक्षा जास्त असलं तर, म्हणजे TEMP टेम्परेचर हे 37 किंवा 37 पेक्षा जास्त असेल तर 37. देन डिस्प्ले काय करायचं, वॉर्निंग. वाटलं तर आपण असं म्हणू टेम्परेचर इज हाय. हे करू. म्हणजे इथं काय होईल पहा. आता इथं जर मी टेम्परेचर इनपुट केलं, सपोज मी टेम्परेचर इनपुट केलं 30, तर 30 इथं व्हॅल्यू येईल. जर 30 ही सॅटिस्फाय नाही झाली तर काय होईल, हा इफ हे कंडिशन एक्झिक्यूट होणार नाही. म्हणजे पुढं काहीच नाहीये, त्याच्यामुळं हा प्रोग्राम रन होणार नाही. आता जर मी टेम्परेचर इनपुट केलं सपोज 40, तर काय होईल, तर ही कंडिशन सॅटिस्फाय होती. ही कंडिशन सॅटिस्फाय झाली तर डिस्प्ले हे जे आहे हे डिस्प्ले होईल. मग आता मी काय करतो, हा प्रोग्राम रन करतो. तर त्यांनी टेम्परेचर विचारले, मी सुरुवातीला टाकतो 30. आता 30 टाकल्यावर ही कंडिशन सॅटिस्फाय होणार नाही. मग हा कोड काय एक्झिक्यूट होणार नाही. मग हा कोड काय एक्झिक्यूट झालेला नाही, फक्त रन झालाय, फक्त एक्झिक्यूट नाही. त्यांनी टेस्ट केलं फक्त. आता मी हा प्रोग्राम पुन्हा रन करतो आणि रन करून टेम्परेचर टाकतो. आता 40 टाकलं. आता 40 जर टेम्परेचर टाकलं तर काय आलं, वॉर्निंग टेम्परेचर इज हाय. अशा प्रकारचा हा छोटासा प्रोग्राम आहे. त्यानंतर आपण पाहू दुसरा प्रोग्राम. राईट सायलॅब प्रोग्राम टू इनपुट 2 नंबर्स अँड डिस्प्ले विच वन इज ग्रेटर युजिंग इफ इल्स. आता आपण वरती फक्त इफ आणि इफच वापरलं होतं. इथं आपल्याला काय करायचं, 2 कंडिशन. राईट सायलॅब प्रोग्राम इनपुट 2 नंबर्स अँड डिस्प्ले विच वन इज ग्रेटर इफ इल्स. म्हणजे 2 नंबर घ्यायचे आणि त्याच्यावरून ते कम्पेअर करायचे. आता मी टाकतो ए इक्वल टू मैल इनपुट मैल राईट फर्स्ट नंबर कोलन देऊन स्पेस राईट फर्स्ट नंबर. बी इक्वल टू इनपुट राईट सेकंड नंबर. हे झालं 2 नंबर. आता काय करायचे, 2 कंडिशन आहे, ए हा ग्रेटर दॅन बी किंवा बी हा ग्रेटर दॅन ए आहे असं. मग मला इथं 2 कंडिशन वापरावं लागेल. इफ आता मी काय करतो, ए इज ग्रेटर इक्वल बी असेल तर मला डिस्प्ले काय करावं, 2च कंडिशन आहे, म्हणजे ग्रेटर इक्वल पण त्याच्यात एका कोणत्या तरी कंडिशन मध्ये घ्यावा लागेल डिस्प्ले. मग मी म्हणतो ए इज
ग्रेटर इक्वल टू बी. आता इथं मी नाव ए आणि बी देतो. याचा फायदा असा होईल की युजरला कळेल की ए नंबर कोणता आहे, बी नंबर कोणता आहे त्याच्या टाकण्यावरून. आता ही झाली कंडिशन डिस्प्लेची. आता काय आहे दुसरी इल्सची कंडिशन. तर इल्स पुन्हा डाव्या साईडला जायचं, डिस्प्ले. इथं काय करायचं, बी इज ग्रेटर दॅन ए. तर हे स्टेटमेंट झालं. आता काय होईल, सपोज मी ए टाकला 7, ए टाकला 7 आणि बी टाकला 9. तर काय होईल, पहिल्यांदा 7 हा 9 पेक्षा मोठा किंवा इक्वल आहे का, नाही. तर ही कंडिशन सॅटिस्फाय होणार नाही. आता ही कंडिशन जर सॅटिस्फाय नाही झाली तर हा कोड हा एक्झिक्यूट होणार नाही. मग कुठे जायला ऑटोमॅटिकली इल्सला, म्हणजे डिस्प्ले काय होणार आहे, बी इज ग्रेटर दॅन ए. आता मी इथे याच्या जागी फक्त काय करतो, 11 घेतो. आता 11 घेतल्यावर काय होईल, ए ह्या इनपुट 11 आहे आणि बी हा 9 आहे. मग इथं 11 आले आणि इथं 9 आले, तर 11 हा ग्रेटर इक्वल 9 आहे. तर ओके, म्हणजे हा कोड रन होईल, पुन्हा काय होणार नाही. आता जर मी दोन्ही 11-11 घेतले तर काय होईल, 11 ग्रेटर इक्वल 11 हे ट्रू आहे, म्हणजे हा कोड काय होईल, रन होईल. मग आपण हे घेऊन पाहू. तर पहा, पहिल्यांदा घेऊ आपण 7 आणि नंतर घेऊ 9. तर इथं येते लक्षात, बी हा ग्रेटर दॅन आहे एच्या. त्याच्यानंतर आपण घेऊन पाहू 11 आणि 9. तर ए इज ग्रेटर इक्वल टू बी. आणि पुढच्या कंडिशनला काय करू आपण, 11 आणि 11 घेऊन पाहू. 11-11. तर काय आला, ए इज ग्रेटर इक्वल बी. अशा प्रकारे हा आपला दुसरा प्रोग्राम झाला. आता आपण पाहू तिसरा प्रोग्राम. राईट सायलॅब प्रोग्राम टू असाइन ग्रेड्स बेस ऑन मार्क युजिंग द इल्स इफ लॅडर. म्हणजे आता आपल्याला हे इफ इल्स इफ हे लॅडर वापरावं लागेल. तर आपण इथे 4 प्रकारे वर्गवारी करू, ओ ग्रेड, ए ग्रेड, बी ग्रेड आणि सी ग्रेड, आणि शेवटी फेल अशा प्रकारे करू. आता मग इथं युजरला मार्क विचारायचे, मग मला इथं काय नाव द्यावं लागेल, तुम्ही ए बी सी काही देऊ शकता. मी देतो मार्क्स इनपुट, म्हणजे प्रोग्राम हा रिडेबल समजला पाहिजे इझिली कोणालाही, त्याच्यामुळे इथं मार्क देतो. राईट युअर मार्क्स, कोलन देऊन स्पेस द्यायचा. त्याच्यानंतर काय करायचं, कंडिशन द्यायची, इफ मार्क्स हे ग्रेटर इक्वल 90 असतील, ग्रेटर इक्वल 90 असतील, तर आपण डिस्प्ले काय करू, ग्रेड कोणता आहे, ओ ग्रेड. ओ स्टँड फॉर आउटस्टँडिंग, ओ ग्रेड. आता ही पहिली झाली. दुसरी कंडिशन कशाने दाखवायची, इल्स इफ. इल्स इफ हा एकच शब्द आहे. नंतर मार्क्स हे ग्रेटर इक्वल 75 घेऊ आपण, ग्रेटर इक्वल 75 असेल इथं पण. देन डिस्प्ले काय करायचं, ए ग्रेड, डिस्प्ले करायचं ए ग्रेड. हे झालं. पुन्हा आणखी एक आहे, आणखी 2 टाकावं लागतील, इल्स इफ मार्क्स ग्रेटर इक्वल 75, आता झाले आपले 55 घेऊ, 55. देन डिस्प्ले बी ग्रेड. त्याच्यानंतर आणखी एक कंडिशन, नंतर इल्सला फेल, इल्स इफ मार्क्स ग्रेटर इक्वल, जर 40 असेल, 40चं पासिंग धरू. देन डिस्प्ले सी ग्रेड. आणि शेवटी इल्सची कंडिशन, इल्स डिस्प्ले फेल. तर अशा प्रकारे ही आपली लॅडर झाली.
इनपुटला मार्क विचारन त्याच्यानुसार कोणते मार्क आहे. आता जर इथे मी इनपुटला मार्क घेतले 78 तर काय होईल, 78 मार्क इथं गेले, इथं 78 आले तर 78 हे 90 पेक्षा ग्रेटर इक्वल नाही म्हणजे हा रन होणार नाही. आता 78 इथं आले, 78 हे 75 पेक्षा जास्त आहेत, मग 75 पेक्षा जास्त असल्यामुळे हा कोड काय होईल, रन होईल, डिस्प्ले ए ग्रेड. 78 इथं जाणार नाही कारण ज्यावेळेस ही कंडिशन सॅटिस्फाय होते त्याच्या पुढे पुन्हा जात नाही. मग इथं 78 टाकले तर इथं काय येईल आपल्याला ए ग्रेड येईल. इथं जर मी 99 टाकले तर काय होईल, 99 मार्क्स आहेत, ग्रेड काय आला 99, हा ग्रेटर दॅन 90 आहे त्याच्यामुळे हा ग्रेड ओ आला. इथे 120 वगैरे टाकले तर असंच येईल. आता इथं जर मी टाकले 34 मार्क तर ही कंडिशन सॅटिस्फाय होणार नाही, पुढे येईल, ही कंडिशन सॅटिस्फाय होणार नाही, इथं येईल, ही कंडिशन सॅटिस्फाय होणार नाही, खाली येईल, ही कंडिशन सॅटिस्फाय होणार नाही, मग शेवटी काय येईल, फेल येईल, फेल डिस्प्ले होईल. मग आता आपण हा खाली CLC करू आणि 4-5 फाईल लिहून हा रन करू. मी सुरुवातीला टाकतो 98 मार्क, 98 टाकलं तर ग्रेड किती आला, ओ आला. आता मी पुन्हा टाकतो किती, 78 मार्क, 78 मार्क टाकले तर ग्रेड किती आला, ए आला. आपण टाकू 34 मार्क, 34 टाकले तर ग्रेड काय आला, फेल आला. ही आपली लॅडर झाली. इल्सिफ 3दा वापरला म्हणजे 1, 2, 3, 4 कंडिशन आणि एक इल्सवाली धरून 5 कंडिशन, अशा प्रकारे हा इल्सिफचा प्रोग्राम झाला. आता पुढचा आपण पाहू, राईट सायलॅब प्रोग्राम टू युजिंग व्हाईल लूप टू प्रिंट द मेसेज हॅलो एक्झॅक्टली 3 टाइम्स. हॅलो मेसेज एक्झॅक्टली किती टाइम प्रिंट करायचा, 3 टाइम्स. लूप कोणता वापरायचा आहे, व्हाईल. तर जनरली व्हाईल लूपला एक इनिशियल कंडिशन द्यायची, आय इक्वल टू किती देतो, 1 देतो. व्हाईल मला किती करायचे, 3 वेळेस रिपीट करायचं आहे ना, मग मी काय करतो, व्हाईल आय लेस इक्वल 3, मग करायचा डिस्प्ले हॅलो. त्याच्यानंतर हा जो आय आहे, ह्या आय ला एक अपडेट करावं लागेल, आय व्हेरिएबलला इन्क्रीमेंट द्यावं लागेल, आय इक्वल टू आय प्लस 1. आता होईल काय, आय इक्वल टू 1 आहे, आय इक्वल टू 1 आहे, ही कंडिशन सॅटिस्फाय झाली तर डिस्प्ले काय झाला, हॅलो झाला. आता इथं हा जुना आहे आणि हा डाव्या साईडचा नवीन आहे, मग नवीन आहे किती झाला, जुना आहे प्लस 1 म्हणजे 2. आता आय हा 2 झाला, 2 लेस इक्वल 3 आहे, मग हॅलो ही डिस्प्ले होईल. पुन्हा काय होईल, हा जुना 2 आणि अधिक 1 3 म्हणजे नवीन आहे किती झाला 3, इथं आला, ही कंडिशन सॅटिस्फाय झाली. आता आय इक्वल टू नवीन आय इक्वल टू 4 आला, हा जुना 3 प्लस 1 4, हा वर गेला, ही कंडिशन सॅटिस्फाय होणार नाही, हा प्रोग्राम काय होईल, स्टॉप होईल. आपण एकदा खाली CLC करू आणि प्रोग्राम रन करू. हॅलो वर्ड किती वेळा आला, 3दा. इथे जर तुम्ही 7 वेळा म्हटलं तर हॅलो वर्ड किती वेळा येईल, 7 वेळा. हा अशा प्रकारे तुम्ही प्रोग्राम करू शकता. त्याच्यानंतर 5वा प्रोग्राम, राईट सायलॅब प्रोग्राम टू डिस्प्ले ऑल इव्हन नंबर फ्रॉम 2 to 20 युजिंग अ फॉर लूप. आता हा प्रोग्राम आपण 2 प्रकारे करू शकतो. तर पहिला वे आहे स्टेप फंक्शन वापरून, पहा कसा करायचा, मी डायरेक्ट करतो. आता पहा 2 पासून सुरुवात करायची, राईट सायलॅब प्रोग्राम टू डिस्प्ले ऑल इव्हन नंबर फ्रॉम 2 to 20. 2 पासून सुरुवात करायची आणि 20 ला काय करायचं, एंड करायचं. मग इथं पहा फॉर आय इक्वल टू 2 to 20, पण इथं मला स्टेप द्यायची, मला इव्हन नंबर आहे, इव्हन नंबर म्हणजे काय करायचंय, 2 ची स्टेप द्यायची. मग आता इथं जर मी केलं 2 to 20 तर असं येईल, म्हणजे हा इनिशियल पॉइंट 2 आणि स्टेप ही 20 आणि डिस्प्ले काय करायचं, आय करायचं, आयच नंबर घेणार आहे आपण ना, मग डिस्प्ले काय करायचं, आय करायचं. आता इथं CL, आता मी रन करतो, किती आले, 2 to 2 4 6 8 आणि हे 20 पर्यंत आले. हा एक वे आहे. आणि दुसरा वे असा आहे की तुम्हाला किती नंबर हे एक्झॅक्टली माहित झालं ना तर ते तुम्ही सांगू शकता. म्हणजे काय करू शकतो मी, फॉर
फॉर आय इक्वल टू 1 to 10 नंबर आहे त्याच्यात, हे मला माहित जर असेल तर मी काय करतो, डिस्प्ले ह्या आय ला 2 ने मल्टिप्लाय करतो, ह्या आय ला 2 ने मल्टिप्लाय करतो. काय होईल, आय इज इक्वल टू 1 येईल, 1 आलं तर 1 into 2 2 येईल, नंतर आय इक्वल टू 2 आला, 2 into 2 4 येईल. अशा प्रकारे हे सगळं प्रिंट होईल. पहा मी CLC करून पुन्हा करतो. हे पहा 2 4 6 8 10 20 आणि 24. आधीच्या प्रोग्राम मध्ये आपण काय केलं तर फक्त 2 पासून सुरुवात केली ती, 2 ची इन्क्रिमेंट घेतली होती आणि 20 दिला. इथं काय होईल, पहिल्यांदा डिस्प्ले होईल 2, म्हणजे 2 होईल, 2 हा डिस्प्ले झाला, नंतर 2 च्या पुढे 2 च्या गॅपने पुढे 20 पर्यंत मोजत जायचं, म्हणजे 2 नंतर 2 चा गॅप 3 आणि 4, 4 नंबर येईल, 4 हा डिस्प्ले होईल. अशा प्रकारे हा प्रोग्राम आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रोग्राम पाहू. तर इथं व्हाईल लूप वापरायचा. राईट अ सायलॅब प्रोग्राम टू प्रिंट नंबर फ्रॉम 10 डाऊन टू 1 युझिंग व्हाईल लूप. म्हणजे आपल्याला इनिशियल व्हॅल्यू 10 घ्यायची आणि त्याला कमी कमी करत जायचंय. म्हणजे पहा, इनिशियल व्हॅल्यू घेतली 10, n इक्वल टू घेतला 10 किंवा आय इक्वल टू म्हणून आपण आय इक्वल टू घेतला 10. आता इथं काय करायचं, व्हाईल कंडिशन टाकायची. आता व्हॅल्यू ही कमी कमी होणार आहे ना, मग मला 0 द्यावा लागेल, 0 पेक्षा मोठी. 10 to 1 करायचं आहे ना, 0 पेक्षा मोठी व्हॅल्यू पाहिजे. मग डिस्प्ले काय करायचं, डिस्प्ले करायचं आय. आता मला ही व्हॅल्यू कमी करायची म्हणजे डिक्रीमेंट करायची. मी इथं व्हेरिएबल अपडेशन वापरतो. जुन्या व्हेरिएबल मधून 1 वजा केला तर 9 येईल. आता पहा इथं काय होईल, आय इक्वल टू 10 घेतला तर व्हाईल 0 लेस दॅन 10 ही कंडिशन सॅटिस्फाय होती, मग डिस्प्ले काय होईल, आय होईल. नंतर काय होईल, आय नवीन व्हेरिएबल काय होईल, जुन्या व्हेरिएबल -1, म्हणजे जुना काय आहे 10 वजा 1 म्हणजे 9 आला. पुन्हा इथं 9 गेला, 9 0 पेक्षा 9 मोठा आहे, असं करत करत एकदा 1 ला येईल, इथं 2 ला येईल, म्हणजे 2 आला तर 2 - 1 म्हणजे किती आला, 1. पुन्हा वर जाईल, 1 ची ही कंडिशन सॅटिस्फाय होईल, डिस्प्ले 1 होईल. आता 1 चा 1 वजा होऊन 0 होईल, ही कंडिशन जाईल. 0 लेस दॅन 0 ही कंडिशन सॅटिस्फाय होत नाही, तर काय होईल, स्टॉप होईल. आता आपण हा प्रोग्राम रन करू. पहा, जर तुम्हाला याच्यावर टायमर लावायचा असेल तर टायमर पण लावता येतो. म्हणजे सॅटेलाइट वगैरे लॉन्च करण्यासाठी आपण जे मिसाईल वापरतो त्यावेळेस हे तिथं स्क्रीन असते, ती याचा वापर करून करू शकतो. आणि शेवटी आपण असं वाटलं तर ब्लास्ट ऑफ पण म्हणू शकतो. ब्लास्ट ऑफ. तर ब्लास्ट ऑफनी काय होतं, तर हे प्रिंट झाल्याच्या नंतर शेवटी ब्लास्ट ऑफ हे प्रिंट होईल. आता याच्यावर रन करू. इथं आलं 10 9 टू अप टू ब्लास्ट ऑफ. हे अशा प्रकारे तुम्ही करू शकता. त्याच्यानंतर पुढचा प्रोग्राम आहे, राईट अ सायलॅब प्रोग्राम टू कॉम्प्यूट अँड डिस्प्ले द सम ऑफ द फर्स्ट 10 नॅचरल नंबर युजिंग द फॉर लूप. म्हणजे आपल्याला काय करायचंय, फॉर लूप वापरून पहिल्या 10 नॅचरल नंबरची सम करायची. म्हणजे इनिशियली आपण सम काय करू, 0 धरू. इनिशियली सम काय करू आपण, 0 धरू. मग इनिशियली सम जर 0 धरली तर मला फॉर लूप वापरायचा आहे. आता किती नंबरची सांगितली, पहिल्या 10, म्हणजे मला काय करायचं, आय इक्वल टू 1 to 10. मग इथं काय करणार मी, पहा ह्या सम मध्ये नवीन नंबर ऍड करणार. तो तिथे सम 0 आहे, फॉर आय इक्वल टू 1 घेतला म्हणजे या 0 मध्ये 1 ऍड करणार, म्हणजे नवीन सम किती झाली, 1 झाली. पुन्हा ते रिपीट करायचं, जुन्या सम मध्ये नवीन व्हॅल्यू ऍड करत चालायची, म्हणजे s इज इक्वल टू s प्लस आय. आता होईल काय पहा, आणि शेवटी हे झाल्याच्या नंतर करायचं डिस्प्ले s. आता होईल काय, ज्यावेळेस मी s इक्वल टू 0 घेईल त्यावेळेस माझा फॉर लूप मधला i इक्वल टू 1 येईल. म्हणजे हा नवीन s किती होईल, जुना s 0 प्लस 1 म्हणजे हा होईल 1. आता पुन्हा दुसरा लूप i इक्वल टू 2 झाला, i इक्वल टू 2 झाला. आता जुना s काय झाला, इथं हा जुना s झाला 1. 1 मध्ये
1 ऍड करायचा, 2 ऍड करायचा म्हणजे झाला 3, नवीन एस झाला 3, पुन्हा नवीन एस 3 झाला, आता पुढच्या इटरेशनला तो जुना झाला म्हणजे हा 3 आणि पुढची व्हॅल्यू 3 म्हणजे किती आला 6 आला. असं करत करत ह्या 10 ची सम होईल. तर वाटलं तर आपण एकदा हे रन करून पाहू. आता हे रन करतो मी. किती आली सम 55. आपण प्रत्येक स्टेजला बघायचं झालं काय करायचं काय होतंय तर इथं पहा मी इथं डिस्प्ले एस करतो, हा नवीन एस आला, डिस्प्ले नवीन एस आला. तर पहा पहिल्या स्टेपला 1 आला, दुसऱ्या स्टेपला 3, 6 आणि वरती जर मी इथं डिस्प्ले केलं, इथं जर डिस्प्ले केलं तर काय येईल ओल्ड एस येईल. इथं डिस्प्ले केल्यावर काय येईल ओल्ड एस. मग मला हे शेवटी सगळ्या एसचं कॅल्क्युलेशन होईल, एस झाला आणि मी इथं तो टाईप केला, एस माझा अपडेट झाला. आता पहा नंतर पहिल्यांदा हा 0 जुना एस, नंतर 1, नंतर 3 असं तुमचं ही सम येऊ शकते. तुम्ही कोणत्या पोझिशनला चेक करताय ते महत्वाचं आहे. अशा प्रकारे आता तुम्ही यालाच काय करू शकता, इन जनरल बनवू शकता प्रोग्राम एन नॅचरल नंबरची सम. म्हणजे इनपुट देऊ आपण, इनपुट राईट नॅचरल नंबर. आता इथं सम कितीची करायची, एन नंबरची करायची. सम किती करायची एन. मग डिस्प्ले करू वाटलं तर डिस्प्ले, इथं वाटलं तर एन देऊ म्हणजे युजरला समजायला आणखी सोपं जाईल. सम ऑफ फर्स्ट एन नॅचरल नंबर इज इक्वल टू हे असेल. आता पहा याला आपण CLC करू आणि हा जर रन केला तर काय होईल, एन विचारला जाईल, आपण टाकू 10, 10 ची सम 55 आहे हे माहिती. म्हणजे हा इन जनरल होईल, तुम्हाला कितीची सम करता येईल. आता मी टाकली 657 तर याची सम आली एवढी. तर अशा प्रकारे तुम्ही हा प्रोग्राम करू शकता. आता नेक्स्ट आहे राईट अ सायलॅब प्रोग्राम टू प्रिंट नंबर फ्रॉम 1 to 10 बट स्किप प्रिंटिंग मल्टिपल ऑफ 3. आता इथं पहा लूप पण विचारलाय 1 to 10 आणि त्याच्यात कंडिशन विचारली, तर इथं आपल्याला काय करावं लागेल, नेस्टेड स्ट्रक्चर वापरावं लागेल. म्हणजे आधी लूप वापरावं लागेल आणि त्याच्यात कंडिशन वापरावं लागेल. मग पहा मी काय करतो, फॉर आय इक्वल टू 1 to 10 हे घेतो. आता आय इक्वल टू 1 to 10 घेतलं कारण मला 10 घ्यायचं. आता मला काय करायचं, जे 3 च्या मल्टिपल आहेत ते काय करायचे स्किप करायचे, म्हणजे 3 च्या मल्टिपल नसलेलेच काय करायचे घ्यायचे. म्हणजे मला इथं कंडिशन लावावं लागेल. मग इथं काय करावं लागेल, 3 च्या मल्टिपल म्हणजे काय, 3 ने डिवाइड केला आणि रिमाइंडर 0 उरला तर त्याला काय म्हणतो आपण 3 च्या मल्टिपल. मग मी काय करतो, आय ला 3 ने डिवाइड करतो आणि मला मल्टिपल नसलेले घ्यायच्यात. म्हणजे आय नॉट इक्वल टू 0 म्हणजे रिमाइंडर 0 येत नसाल तर काय आहे ते मल्टिपल आहे. इथं काय करावं लागेल डेल, डिस्प्ले काय करावं लागेल आय. आता होईल काय पहा, इफ मला काय करावं लागेल एंड करावं लागेल. आता काय होईल, आय इक्वल टू 1 घेतला, 3 ने 1 ला भागितलं म्हणजे 1 हा 3 च्या मल्टिपल मध्ये नाही, नॉट इक्वल टू म्हणजे हे रन होईल. आता आय इक्वल टू 2 घेतला तर 2 हा 3 च्या मल्टिपल मध्ये नाही म्हणजे हे ट्रू आहे, मग ही कंडिशन रन होईल. आय इक्वल टू 3 घेतला म्हणजे 3 ने 3 ला डिवाइड केलं म्हणजे रिमाइंडर 0 आला म्हणजे हे फॉल्स आलं, म्हणजे हे काय रन होणार नाही, हे स्किप होईल. मग पुढचा आय इक्वल टू 4 हे कंडिशन सॅटिस्फाय होईल म्हणजे 4 प्रिंट होईल, 3 प्रिंट होणार नाही. आता 5 पुन्हा हा 5 प्रिंट होईल. आता आला 6, 3 ने 6 ला डिवाइड केलं रिमाइंडर 0 आला म्हणजे 3 च्या मल्टिपल मध्ये आहे. मग आता हे कम्प्लीट झालं तर 6 हा इथं डिस्प्ले होणार नाही. मग अशा प्रकारे आपल्याला जे पाहिजे ते डिस्प्ले होईल. मग आता आपण तुम्ही कितीच्याही मल्टिपल मध्ये करू शकता. 1, 2, 3 स्किप झाला, नंतर 4, 5, 6 स्किप झाला, 7, 8 आणि 9 स्किप झाला. अशा प्रकारे हे तुम्ही नेस्टेड स्ट्रक्चर वापरू शकता. आता पहा तुम्हाला युजर डिफाईन फंक्शन घ्यायचं आहे की कशाचं, टेम्परेचर टू सेल्सिअस फॅरनहाइट करण्याचं. तर त्यासाठी तुम्हाला आधी फॉर्म्युला माहित असणं आवश्यक आहे. तर फॉर्म्युला काय आहे ऍक्च्युली,
तर तुमचं जर टेम्परेचर हे सेल्सिअस मध्ये असेल आणि तुम्हाला ते फॅरेनहाइट मध्ये करायचं असेल, म्हणजे फॅरेनहाइट मध्ये जर करायचं असेल तर आपल्याला करावं लागतं 9/5, त्याला मल्टिप्लाय करावं लागतं डिग्री सेल्सिअसनी आणि त्याच्यात ऍड करावं लागतं 32. म्हणजे हे तुमचं सेल्सिअस आहे आणि हे किती आहे, फॅरेनहाइट आहे. म्हणजे इथं काय करायचंय, मला फंक्शन बनवायचंय. मला जर छोटा प्रोग्राम बनवायचा असेल तर ठीक होता, पण मला इथं काय करायचं, ऍक्च्युअली फंक्शन बनवायचंय. तर फंक्शन साठी आपण कोणती कमांड वापरतो, फंक्शन. आता पहा, फंक्शन दाबून स्पेस दाबलं तर हे आलं. आता मला काय करायचं, फंक्शन डिफाइन करायचं. तर फंक्शनचं सिंटेक्स पाहिलेलं आहे, y इक्वल टू, आता फंक्शनला नाव द्यायचं. मी फंक्शनला रिडेबल नाव देतो C2F, म्हणजे सेल्सिअस टू फॅरेनहाइट. इथं तुम्ही एक्स म्हणू शकता किंवा टी म्हणू शकता. हे झालं. आता तुम्हाला काय करायचंय, ऍक्च्युअली C2F हे फंक्शन काय करायचंय, डिफाइन करायचंय. मग आत्ताचा हा जो फॉर्म्युला होता तो फॉर्म्युला वापरायचा. कोणता होता, 9/5, त्याला मल्टिप्लाय करायचं डिग्री सेल्सिअसने. वाटलं तिथं आपण सी नाव देऊ, डिग्री सेल्सिअस कॅपिटल. मग याला कशाने मल्टिप्लाय करायचं, डिग्री सेल्सिअसने, आणि प्लस 32 ऍड करायचं. हे झालं तुमचं फंक्शन वाय. आता तुम्हाला हे फंक्शन झालं, ज्यावेळेस मी हे रन करेल तर आउटपुट काहीच येणार नाही. का, कारण मला हे फंक्शन जर दिलं तर मला हे कॉल करावं लागतं. मला हे फंक्शन काय करावं लागतं, कॉल करावं लागतं. मग कॉल कसं करायचं फंक्शन, तर डिस्प्ले करावं लागतं. इथं डिस्प्ले करायचं. कोणतं फंक्शन आहे माझं, C2F. कोणतं फंक्शन आहे, C2F. म्हणजे C2F हे फंक्शन नाव दिलंय आणि किती डिग्री सेल्सिअस आहे, 37. तर अशा प्रकारे हे आपलं फंक्शन काय होईल, कॉल होईल. म्हणजे आता पहा, इथं फंक्शन डिफाइन झालं. हे काय करेल, C2F मध्ये C ची व्हॅल्यू किती टाकल, 37. पण C ची व्हॅल्यू कुठे टाकली आपण, इथं 9/5 इंटू 37 प्लस 32. आता हे काय करू, आपण रन करू. तर आपलं उत्तर आलं 98.60. हे अशा प्रकारे तुम्ही करू शकता. आता हे कधी रिकॉल केलं, हे सेव्ह असलं तरी हे चालतं. आता आपण काय करू, याची व्हॅल्यू बदलून पाहू. 0 डिग्री म्हणजे किती फॅरेनहाइट, तर 32 फॅरेनहाइट. किंवा याची आपण व्हॅल्यू टाकून पाहू, 78 डिग्री म्हणजे किती फॅरेनहाइट, 172.4. आता हे आपण सगळं इरेज करू. आता मी काय करतो, ह्या प्रोग्रामला पुन्हा रन करतो. सगळं इरेज केलं मी, Ctrl+S करतो आणि इथं टाकतो 37. इथं CLC करतो. आता मी याला रन करतो. पहा, हे तुमचं प्रोग्राम नसला तर हे फंक्शन तुमचं इथं सेव्ह झालं. फंक्शन काय झालं, सेव्ह झालं ऍज अ फंक्शन फाईल म्हणून. तुम्ही हे कधीही रिकॉल केलं तरीही हे फंक्शन इथं येणार आहे. हे कधीही रिकॉल केलं तरी हे फंक्शन येणार आहे. त्याच्यामुळे हा फंक्शनचा हा फायदा असतो. असं या लेक्चरमध्ये आपण हे सगळे 9 एक्झाम्पल पाहिलेले आहेत. याच्यात कंडिशनल स्टेटमेंट, लूप्स आणि शेवटी फंक्शन डिफाइन केलं. आणखी एक सांगायचं राहिलं की फंक्शन तुम्ही वेगळ्या आणखी एका प्रकारे पण डिफाइन करू शकता. फॉर एक्झाम्पल DEFF वापरून. तर हे फंक्शन कसं डिफाइन करायचं, तर एकाच लाईनीला हे फंक्शन डिफाइन करू शकता, मागच्या सारख्या 3 लाईन वापरण्यापेक्षा. मग इथं सिंगल किंवा डबल इन्व्हर्टेड कॉमात y इक्वल टू आपण काय करू, असं लिहू, f(x) इज इक्वल टू सिंपल फंक्शन लिहू. तर वरच्या लाईनीला फंक्शनच्या पुढे लिहिलं तर ते लिहायचं आणि खालच्या लाईन इथं कॉमा देऊन दुसऱ्या ठिकाणी काय लिहायचं, जे खाली डिफाइन केलं तर ते. म्हणजे y इक्वल टू, मी इथं काय करतो, x⁻³ म्हणजे क्यूब फंक्शन डिफाइन करतो. कोणतं फंक्शन डिफाइन करतो, क्यूब. इथं फंक्शनला एंड करण्याची गरज नाही. आता मला काय करायचंय, डिस्प्ले करायचंय. कोणतं काय करायचंय, डिस्प्ले फंक्शन. माझं फंक्शन कोणतं आहे, हे फंक्शनला दिलेलं नाव आहे. आता मला फंक्शनला काय करायचं, कॉल करायचंय. मला क्यूब काढायचा आहे कितीचा, 5चा. मग मी हे फंक्शन काय केलं, कॉल केलं. आता हे फंक्शन कॉल केल्यावर पहा काय आलं, तर हा क्यूब आला. इथं जर तुम्ही टाकलं 45 तर काय येईल, 45चा क्यूब येईल. अशा प्रकारे पण फंक्शन डिफाइन करता येतं. हे एका लाईनीचं आणि ते आहे 3 लाईनीचं. अशा प्रकारे हे फंक्शन आपण पाहिलेलं आहे. धन्यवाद.